निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होणं हे काही नवीन नाही आणि महाराष्ट्रासाठी तर नेत्याचा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश होणं, पक्षात फूट पडणं, पक्षावरच दावा करणं यातलं काहीच आता नवीन राहिलेलं नाहीये. निवडणुकीत आपल्याच पक्षातून तिकीट मिळत नसल्याने एकाच कुटुंबातील सदस्य एकाच पक्षातून किंवा वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवताना दिसतायत. असंच एक उदाहरण म्हणजे नवी मुंबईतील गणेश नाईक कुटुंब. भाजपने पहिल्याच यादीत गणेश नाईक यांचं तिकीट ऐरोली मधून आणि मंदा म्हात्रे यांचं तिकीट बेलापूर मधून नक्की केलं. लगेचच नाईक कुटुंब वेगळा निर्णय घेणार या बातम्यांनी जोर घेतला आणि अखेर 22 ऑक्टोबरला संदीप नाईक यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. म्हात्रे विरुद्ध नाईक संघर्षाचा पार्ट 2 नेमका का सुरू झालाय आणि या संघर्षाच्या सामन्यात बेलापूर मधली समीकरणं काय आहेत हेच मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी रुपाली गोरडे. आपण पाहत आहात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या 2 ते 3 महिने आधीची गोष्ट आहे. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या, तुझ्या बापाला पाडलंय तू कोण? त्यांचं हे विधान होतं भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना उद्देशून. नवी मुंबईच्या राजकारणात म्हात्रे विरुद्ध नाईक हा वाद काही नवीन नाहीये आणि हा वाद नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या राजकारणापासून ते आमदारकीपर्यंतचा आहे. 2014 साली मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत असणाऱ्या गणेश नाईकांचा त्यांच्या बाले किल्ल्यात म्हणजे बेलापूरमध्ये अवघ्या 1600 मतांनी पराभव केला. हा पराभव गणेश नाईकांसाठी धक्कादायक होता, कारण 1990 पासून ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर नाईक यांचा प्रचंड प्रभाव आहे. कामगार नेते असलेले गणेश नाईक यांचा स्वर्गीय आनंद दिघे यांच्याबरोबर मतभेद होते. दोन्ही दिग्गज नेत्यांमधील संघर्षातून तत्कालीन जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी सीताराम भोईर यांच्या माध्यमातून पराभव केला. त्यानंतर राजकीय पुनरागमन करणाऱ्या नाईकांना पुन्हा पराभवाची चव चाखवली ती कधी काळी त्यांच्या गुरु सल्ल्याने राजकीय धडे गिरवणाऱ्या मंदा म्हात्रे यांनी. 2014 साली देशात आणि राज्यात सत्ता बदलाचं वारं होतं, ज्यात मंदा म्हात्रे यांनी बेलापुरातून गणेश नाईकांना हरवून जायंट किलर ठरल्या. या पराभवानंतर गणेश नाईकांनी 2019 साली भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक भाजपमध्ये आले, पण त्यांना बेलापूरची जागा मिळाली नाही. बेलापूरच्या ऐवजी गणेश नाईक ऐरोली मधून उभे राहिले आणि म्हात्रेंची सत्ता अबाधित राहिली. या वादाचा दुसरा अंक या विधानसभेला बघायला मिळणार का? नाईक हाती तुतारी घेऊन स्वगृही परतणार का? अशा चर्चाही रंगल्या होत्या. त्यात भाजपनं पहिल्याच यादीत गणेश नाईक यांचं तिकीट ऐरोली मधून आणि मंदा म्हात्रे यांचं तिकीट बेलापूर मधून नक्की केलं. तर त्यांचे चिरंजीव माजी आमदार संदीप नाईक यांनी निवडणुकीच्या तोंडावर 22 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खरं तर संदीप नाईक हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते, पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड प्रतिष्ठा केली. आपण छोट्या शिवसैनिकालाही हिरो करू शकतो यासाठी शिंदेंनी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केंना निवडणुकीचे तिकीट देऊन निवडून आणले. हा विजय म्हस्केंपेक्षा सीएम शिंदे यांचा होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला नाईक कुटुंबाला ऐरोली बेलापूर मध्ये संधी देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली. त्यांनी बेलापूरमध्ये भाजपसाठी संपर्क अभियान सुरू केले आणि नवीन ऑफिस सुद्धा थाटलं आणि त्यांनी माजी नगरसेवकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. पण त्यात विशेष गोष्ट म्हणजे संदीप नाईक यांनी ऐरोली मतदारसंघातून आपले नाव काढून बेलापूर विधानसभेत शिफ्ट केलं. गणेश नाईक हे ऐरोली मधून जरी उभे असले तरी संदीप नाईकांनी बेलापूर मधून प्रचंड ताकद लावली. पण संदीप नाईकांनी खेळलेल्या या खेळीमुळे मंदा म्हात्रे मात्र थोड्या अस्वस्थ झाल्याची चर्चा झाली. नाईकांच्या या खेळीला उत्तर देण्यासाठी मंदाताईंनी बेलापूरमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी वाशीमध्ये जनसंपर्क कार्यालय ओपन केलं आणि त्या कार्यालयाच्या उद्घाटनाला बोलावलं ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना. नरेश म्हस्के यांना बोलावून मंदा म्हात्रे यांनी आपल्या मागे शिंदे गटाची ताकद असल्याचं दाखवून दिलं. तर दुसरीकडे भाजपने तिकीट मिळवण्यासाठी भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी जोरदार ताकद लावली होती. एका जगविख्यात उद्योगपती बरोबर असलेली आपली मैत्री सुद्धा नाईक यांनी याकामी वापरली. RSS मधील काही हितचिंतक नाईकांना मदत करत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत याच विषयावर गणेश नाईकांच्या 2दा बैठका पण झाल्या होत्या. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोघांनीही शेजारच्या मतदारसंघातून विधानसभेत जायची तयारी सुरू केली. जिल्हाध्यक्ष असलेले संदीप नाईक बाजी मारतील असं वाटत असतानाच
पहिल्या 99 यादीत फक्त गणेश नाईक यांचेच नाव होते. बेलापूरसाठी पक्षाने ज्येष्ठ आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा तिकीट दिले. त्यांचे तिकीट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कापू दिले नाही अशी राज्याच्या राजकारणात चर्चा आहे. त्यातच गणेश नाईक यांनी थेट सीएम शिंदे यांच्याबरोबर नवी मुंबईतील काही मुद्द्यांवरून जबरदस्त पंगा घेतला होता. अर्थात आपल्यापेक्षा शक्तिशाली नेत्यांशी पंगा घेणं हा गणेश नाईक यांचा जुना छंद आहे. यात ते कधी स्वर्गीय आनंद दिघेंना, तर कधी एकनाथ शिंदेंना, तर कधी आपल्याच पक्षातील जितेंद्र आव्हाडांना, तर कधी काळी आपल्याच पंखाखाली असलेल्या दबंग विजय चौगुलेंना नडत आलेत. पण जनसामान्यांना मुक्त हस्ते उधळण करणाऱ्या या नेत्याने नवी मुंबई सारख्या शहरावर आपला एक हाती अंमल ठेवलाय. त्याला मंदा म्हात्रे या नाईकांच्या नातेवाईकच धक्का देतायत हे नाईक फॅमिलीला असह्य होतंय. त्यामुळे विधानसभेसाठी नाईकांनी ठाकरे पवार यांच्याकडे ही 2 तिकिटांसाठी चाचपणी केली. पवारांनी आधी आला तर दोघे पिता पुत्र तुतारींनी लढाल तर या असे सांगितले. त्यातून वाट काढण्यात गणेश नाईक कसेबसे यशस्वी झालेत आणि आता संदीप नाईक यांनी हातात तुतारी घेत बेलापूरवर आपली दावेदारी निश्चित केली. आता बेलापूरमध्ये नाईक विरुद्ध म्हात्रे हा जुना संघर्ष पुन्हा होणार हे जवळपास आता निश्चित झालंय. नवी मुंबई महानगरपालिकेत नाईक गटाची ताकद आहे, ज्याचा फायदा एकूण 55 नगरसेवकांच्या बेलापूरमध्ये संदीप नाईकांना होऊ शकतो. कारण इथे 18 नगरसेवक नाईकांना मानणार आहेत आणि नाईक कुटुंबाचा प्रवास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा झाला असल्यामुळे त्यांच्याकडे सर्व पक्षाची फौजही आहे. गणेश नाईकांचा पक्ष कुठलाही असो, नवी मुंबई महानगरपालिकेवर प्रभाव आणि पकड मात्र नाईक फॅमिलीचीच असते. हा कंट्रोल मिळवणं ना बाळासाहेबांना जमलं, ना शरद पवारांना, ना देवेंद्र फडणवीसांना. आता संदीप नाईक हे पुन्हा शरद पवार गटाकडे गेल्यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादीचा जुना फोर्स पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहे. गणेश नाईक हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या माध्यमातूनच शरद पवारांनी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवली होती. पण मंदा म्हात्रे यांच्याकडून झालेला पराभव आणि भाजपमध्ये न मिळालेली संधी यामुळे नाईक कुटुंब बॅकफुटला गेलं. याच गोष्टीची संधी मंदा म्हात्रे यांनी घेण्याचा प्रयत्न केला. याचं कारण मंदा म्हात्रे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळे विस्पारून जातील इतका विकास निधी मतदारसंघासाठी दिलाय. मात्र विकास निधी आणला तरी पण मंदाताई भाजपच्या कार्यकर्त्यांना जोडून ठेवू शकल्या नाहीत. याला कारण त्यांचा प्रचंड फटकळपणा आणि शिवराळ संवाद. याच त्यांच्या अवगुणांवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज आहेत. सध्या नाईक शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. पण उभय नेते एकमेकांबद्दल टीका करताना भाषेचं आणि शब्दांचं भान राखतात. ती हातोटी मंदाताईंना साधता आलेली नाहीये. त्यांच्यात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या दरीचा फटका मंदा म्हात्रे यांना बसू शकतो असंही बोललं जात आहे. बेलापूरमध्ये 10% असणारे आगरी कोळी समाज देखील महत्वाचा भाग आहे. मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक हे दोघेही आगरी कोळी समाजातून येतात. त्यामुळे आगरी कोळी मतदान हे दोन्ही गटात विभागल्याचं बोललं जात आहे. 2014 मध्ये मोदी लाट असताना नाईकांचा 1491 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांच्या साम्राज्याला हादरे बसले. आता सिनियर नाईकांनी स्वतः भाजपमध्ये राहून मुलाला शरद पवारांकडे पाठवलंय. बेलापूरमध्ये नाईकांना मानणारा भाजपचा फोर्स सुद्धा संदीप नाईकांच्या बाजूने उभा राहू शकतो. ज्याला जोड असेल ती शरद पवार गटाची आणि त्यांना नवी मुंबईमध्ये मिळालेल्या कमबॅकची. तर मंदा म्हात्रे या पूर्ण ताकद लावून या लढाईत उतरतील आणि त्यांच्यासाठी शिंदे गटाचाही पाठिंबा महत्वाचा असणार आहे. आपल्याला काय वाटतं, संदीप नाईक आपल्या वडिलांच्या पराभवाचा पलटवार करतील का, की मंदा म्हात्रे आपला गड राखतील? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.